हवामान खात्याशी पण बोलतोय। त्यांनी सांगितलं की दादा गेले 4-5 दिवस पाऊस असल्यामुळे जमीन कोरडी असेल तर पाऊस पडल्यानंतर पाणी शोषून घेण्याची जमिनीची तयारी असते। आता जमीन सगळी गेले 2-3 दिवसाच्या पावसामुळे ओली आहे। पुण्यामध्ये बहुतेक ठिकाणी डांबरीकरण आहे, काँक्रिटीकरण आहे, पेवर आहे। त्याच्यामुळे जे पडलेलं पाणी आहे हे ओढ्या नाल्यांच्याकडनं नदीला, नदीकडनं धरणामध्ये अशा पद्धतीने जात असतं आणि त्यामुळे वरचा पाऊस आता आपलं खडकवासला धरण हे अवघं 2.5 TMCचं आहे, परंतु वरच्या भागातच 8 इंचापेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे एकदम 3 TMC पाणी त्याच्यात आलं। आम्ही एक कटाक्षाने बघितलं की रातोरात धरणाचं पाणी सोडायच्या ऐवजी पहाटे धरणाचं पाणी सोडण्याचा प्रयत्न आम्ही केला, जेणेकरून नागरिक थोडेसे उजाडल्यानंतर त्यांना पण ते सोयीचं व्हावं अशा प्रकारची खबरदारी त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे। शाळांना तर ताबडतोबच सुट्ट्या जाहीर केल्या, ह्याही गोष्टी झालेल्या आहेत। आता काही भागात सखल भागामध्ये पाणी साठतं। आता सगळीकडेच पाऊस पडल्यामुळं नदीचं पाणी वाहून नेण्याची जी क्षमता आहे त्याच्यात नदीच्या दोन्ही बाजूला पडणारा पावसाचं पाणी, ओढ्या नाल्यांनी येणारं पाणी आणि वरनं धरणं भरत आल्यामुळं धरणाचं ओव्हरफ्लोचं पाणी, असं सगळंच पाणी तिथं एकत्र आल्यामुळं त्या पाण्याची पातळी वाढली आणि काही सखल भागामध्ये पाणी गेलंय। ही गोष्ट मी नाकारत नाही, परंतु त्याच संदर्भामध्ये आता नियंत्रण कक्षातनंच मी बोलत असल्यामुळं माझ्याकडं साधारण 5 दिवसाचा म्हणजे 24 तारखेचा, 25 तारखेचा, 26 तारखेचा, 27 तारखेचा, 28 तारखेचा अशा पद्धतीचा अंदाज आहे। त्याच्यात काही ठिकाणी काल तर रेड अलर्ट होता, ऑरेंज अलर्ट होता, येलो अलर्ट होता, ग्रीन होता। आता आज मात्र ऑरेंज अलर्ट आहे। पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, तुमचा रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा अशा पद्धतीनं आहे आणि येलो ठाणे, पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग असा आहे। बाकीचा मग येलो आहे ते गडचिरोली, चंद्रपूर, त्याच्या संदर्भातलं गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा हे येलो मध्ये आहेत आणि बाकीचे मधले ग्रीन मध्ये आहेत। अशा प्रकारची परिस्थिती ही उद्याच्याला राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे। पुढील 5 दिवसाचा अंदाज त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। 27 ला पुन्हा शनिवारी पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि सिंधुदुर्ग ह्याच्यात येलो दाखवलेला आहे, येलो अलर्ट। आणि इकडं पण गडचिरोली, चंद्रपूर, तुमचा भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम आणि बुलढाणा हे उद्या पण येलो अलर्ट मध्येच दाखवलेले आहेत। परवा पण हा सगळा भाग येलो अलर्ट मध्येच दाखवलेला आहे आणि रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी हे पण येलो अलर्ट मध्ये दाखवलेले। अशा प्रकारची परिस्थिती आहे। कधी कधी अचानक पाऊस धो-धो कोसळल्यानंतर अशी प्रकारची परिस्थिती निर्माण होते, परंतु पुण्याचे लोकप्रतिनिधी आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे पण तिकडून लक्ष ठेवून आहोत, आम्ही पण लक्ष ठेवून आहोत। आता मी तुमच्याशी बोलल्यानंतर इथून तातडीनं पुण्याला जाणार आहे। पुण्यामध्ये